तर आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे। भाजपच्या स्थापना दिवसानिमित्तानं पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधत बूथ लेवलवर चालणाऱ्या कामाचा आढावा घेत माहिती दिली। जगातील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथवर काम करताना अशा पद्धतीने काम करायचे याचा कानमंत्र सुद्धा दिलेला आहे। तसंच पश्चिम नागपूरच्या मतदारांवर काँग्रेसचे लोकसभेच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी ही अधिक जबाबदारी आहे, कारण काँग्रेसचे विकास ठाकरे हे याच विधानसभा मतदारसंघाचे आमदार असल्याचं सांगत कार्यकर्त्यांना निवडणूक मनावर घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, गुड मॉर्निंग। देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना नेमका काय कानमंत्र दिलाय? खरं तर आता नागपूर लोकसभेची निवडणूक जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे आणि नागपूर लोकसभेमध्ये भाजप आणि महायुतीचे उमेदवार असलेल्या नितीन गडकरींचे प्रतिस्पर्धी म्हणजे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे जे आहेत ते पश्चिम नागपूरमधून आमदार आहेत, तिथून ते प्रतिनिधित्व करतात। विकास ठाकरे यांच्या अगोदर याच पश्चिम नागपूर मतदारसंघातून जे आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते आमदार होते। त्यामुळे त्यांनी काल भाजपचा पक्ष स्थापना दिवस जे आहे ते पश्चिम नागपूरमध्ये साजरा केला आणि यावेळी कार्यकर्त्यांना आव्हान केलं की जर कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर ही निवडणूक लढली लोकसभेची तर नक्की नितीन गडकरी यांना 5 लाखाची लीड जी अपेक्षित आहे ती लीड मिळू शकते। त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना मतदार केंद्रावर पोहोचत असताना ही लोकसभेची निवडणूक बूथवर कशा पद्धतीने लढता येईल असा कानमंत्र जो आहे तो दिला। कारण काल आपण पाहिलं होतं की दुपारी देवेंद्र फडणवीस स्वतः 2 बूथवर गेले होते। 3 तास त्यांनी बूथच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली, अनेक मतदारांच्या घरी देखील भेटी दिल्या होत्या। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जर जिंकायची असेल आणि चांगल्या लीडने जिंकायची असेल तर मायक्रो नियोजनावर भाजपनं भर दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना बूथवर ही निवडणूक कशा पद्धतीने जिंकता येईल आणि ती कशा पद्धतीने लढली पाहिजे याचा कानमंत्र जो आहे तो काल कार्यकर्त्यांना दिला म्हणाले। निश्चितच उदय, आणि या सगळ्याचे आता उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।